स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. Today we will discuss about the our lecture number 11, that is on the agribusiness management. Okay. Content of this lecture is the management. Under the management function, we will discuss about the meaning and definitions, roles and activities, organization culture, then functions of management. Under this, planning, organizing, directing, controlling, coordinating and financing. हे जे फंक्शन्स आहेत प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, तर आपण आता फक्त या चॅप्टर मध्ये इन्व्हेस्ट करतो आणि एक 1 or 2 सेंटेन्स मध्ये आपण त्याचं फंक्शन बघणारे आहे. पण हेच तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर जे आहे ते डिटेल्स आहेत. सपोज प्लॅनिंगचं एक सेपरेट चॅप्टर असेल, ऑर्गनायझिंगचं सेपरेट चॅप्टर असेल, डायरेक्टिंगचं असेल. ओके. तर आता फर्स्ट आपण बघूयात मिनिंग ऑफ ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंट. तर आता त्याचं मिनिंग काय येतं ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंटचं? कोणत्याही गोष्टीचं मॅनेजमेंट, आता तुमची एक्झाम असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही त्याचं मॅनेजमेंट करता, तसंच ॲग्री बिझनेसचंही आहे. आता एक्झामच्या व्ह्यूने तुम्ही त्याचं काय मॅनेजमेंट करणार आहे? सपोज आता ऑनलाईन आहे, ठीक आहे, तुम्हाला अजून तयारी करावी लागते. सगळ्यांना माहिती आहे ऑनलाईन एक्झाम मध्ये काय सगळ्यांचा प्रकार सुरू आहे. त्याच्यामुळे तुमचं आधीच मॅनेजमेंट तयार होतं की बरं. आता आपण ऑफलाईनचं डिस्कशन करूया. सपोज ऑफलाईन एक्झाम असेल तुमची आणि तुम्हाला टाइम टेबल आलं, शेड्यूल आलं, तुम्हाला या डेट पासून या डेट पर्यंत या सब्जेक्टची एक्झाम आहे, तर तुम्ही कसं प्लॅनिंग करणार आहेत की आपण हे 2 दिवस जो टफ सब्जेक्ट आहे त्याला देऊ, त्यानंतर काय करणार आहे, हे सगळं तुम्ही डिटरमाइंड करता. ठीक आहे. आणि स्टडी जसं होईल तसं तुमचं क्लिअरिफिकेशन होत जातं आणि नंतर ते इफेक्च्युएटेड होतं. तसंच सेम प्रोसेस आहे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटची. ठीक आहे. Management is a whole activity by means of which the business units direct their desired action towards achieving their set goals. म्हणजेच एक्झामला बसताना तुमचं मेन टार्गेट काय असतं? जे हुशार लोक असतात त्यांच्या डोक्यात एक स्पेसिफिक ग्रेड मेंटेन करणं असतं. जे मिडल असतात तर त्यांचं काय मेन टार्गेट असेल की बाबा आपण सगळे सब्जेक्ट ऑल क्लिअर व्हायचं. जर चांगला ग्रेड आला तर चांगलीच गोष्ट आहे, पण मेन सगळे सब्जेक्ट ऑल क्लिअर होणं एक तुमचं काहीतरी टार्गेट असतं. आणि त्या टार्गेटच्या व्ह्यूने तुम्ही जो काही स्टडी करता त्यालाच काय म्हणतो आपण? डिझायर्ड ऍक्शन टुवर्ड्स अचिव्हिंग देअर गोल्स मीन्स दॅट इज युअर ग्रेड्स. ठीक आहे. तसंच मॅनेजमेंटचंही आहे. मीन्स इज द होल ऍक्टिव्हिटी बाय मीन्स ऑफ विच द बिझनेस युनिट्स डायरेक्ट देअर डिझायर्ड ऍक्शन्स. Means it is the accomplishment of desired objectives through establishing an environment favorable to performance by people operating in organized groups. ठीक आहे. तर आता ह्या डिफरंट सायंटिस्टने डिफरंट डेफिनेशन्स दिलेले आहेत. तर सगळ्यांनी एक्झाम मध्ये जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तर मोस्टली तुम्ही ऑथरचं नेम लिहून ती डेफिनेशन लिहित चला. हे जो कोणी टीचर असतो पेपर चेकिंग करणारा त्याच्यावरती गुड इम्प्रेशन पडतं. सो माझं एक सगळ्यांना नेहमी सजेशन राहील की जेव्हा तुम्हाला एखादी डेफिनेशन विचारली जाईल, आणि मोस्टली मी तरी प्रत्येक डेफिनेशन तुम्हाला अशाच देणार आहे, जेवढं आपल्याला अवेलेबल होतील तेव्हा आधी सायंटिस्ट नेम असेल आणि त्या अकॉर्डिंग टू हिम और अकॉर्डिंग टू हर काय त्यांनी डेफिनेशन क्रिएट केलेली आहे ते असेल. आता फर्स्ट, अकॉर्डिंग टू लॉरेन्स अप्लाय, मॅनेजमेंट मीन्स गेटिंग थिंग्स डन थ्रू दी इफर्ट्स ऑफ अदर पीपल. आता सपोज ॲग्री बिझनेस मध्ये काय असतं की काही वेळेस असं असतं की खूप मोठे मोठे प्लांट असतात आणि ते एका जो कोणी त्याचा ओनर असेल त्याला ते मॅनेज करणं पॉसिबल नसतं. मग अशा वेळेस काय होतं की तिथे एखादा तो मॅनेजर अपॉइंट करतो. मॅनेजर म्हणजेच काय की तो सगळ्या त्याच्या काही प्रोसेस आहेत तो हँडल करतो व्यवस्थित, त्याचे काहीतरी डिसिजन्स घेतो. त्या डिसिजन्स
प्रॉपर वेने अप्लाय करून, जेणेकरून त्या प्लांटमधून किंवा त्या फर्ममधून किंवा इंडस्ट्रीमधून कसं त्याला प्रॉफिट घेता येईल, त्या ओनरला कसं प्रॉफिट मिळवता येईल, हे सगळे तो प्री प्लॅनिंग करतो. ठीक आहे. म्हणजेच काय, गेटिंग थिंग्स डन थ्रू दी इफोर्ट्स ऑफ अदर पीपल. म्हणजे त्यांनी गेटिंग थिंग्स म्हणजे त्याला पाहिजे ती गोष्ट मिळवलेली आहे, पण कसं, इफोर्ट्स ऑफ अदर पीपल म्हणजे त्या मॅनेजरने जे काही एफर्ट्स घेतले होते त्याच्या थ्रू, according to Lawrence. Okay. Then, according to the Overcold Cones, management is the art of getting things done through and with people in formally organized groups. Okay. And next definition, according to James Lundy, management is a principal task of planning, coordinating, motivating, controlling the efforts of others towards specific objectives. ठीक आहे. म्हणजे काय, आता जसं मी तुम्हाला मगासपासून सांगितलं की आपण त्याआधी काहीतरी प्लॅनिंग करतो, एखादा बिझनेस आपल्याला सेटअप करायचं, तर आपण त्याचं मॅनेजमेंट कसं करतो, फर्स्ट त्याचं प्लॅनिंग करतो, देन कोऑर्डिनेटिंग करतो, मोटिवेटिंग करतो आणि मग कंट्रोलिंग करतो. हे झालं त्याचे मॅनेजमेंट दे. ही डेफिनेशन कोणी सांगितलेलं आहे, जेम्स लॉन्डिनी. Then we just overlook on the importance of agri business management. आता ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटची का गरज आहे, कारण आपण बघतोय की डे बाय डे आपलं जर काही ॲग्रिकल्चरचं लिबरलायझेशन जे आहे तर ते वाढलेलं आहे. मग तिथं कुठेतरी आपल्याला बिझनेस सेटअप करण्याची गरज आहे, आणि जिथं बिझनेस सेटअप करण्याची गरज असते तिथं सायमल्टेनियसली मॅनेजमेंट इज मस्ट. सो here we will discuss about the importance of agribusiness management. There is no doubt that agribusiness activities are increasing. ठीक आहे. म्हणजेच ह्या काही ऍक्टिव्हिटीज डे बाय डे इन्क्रीज झालेल्या आहेत, कारण भरपूर इंडस्ट्रीज डेव्हलप झालेल्या आहेत आणि ॲग्री रिलेटेड. The liberalization policies of the government and the establishment of World Trade Organization have created more opportunities for globalizing our agriculture. ठीक आहे. There are clear indications that certain sectors such as floriculture, aquaculture, poultry, processing of fruits and vegetables are reaping the benefits of advanced technologies. मग तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता की जनरली आपण आता मिक्स्ड फार्मिंग किंवा डायव्हर्सिफाईड फार्मिंगचे जास्त एक्झाम्पल ऐकतोय, बघतोय. हे कशाचं एक्झाम्पल आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं एक बेनिफिट आहे हे. म्हणजेच खूप फार्मर्सनी एक ग्रुपिझम करून, ऑर्गनायझेशन क्रिएट करून, त्यांनी जे कोणी स्मॉल फार्मर्स असतील किंवा मार्जिनल फार्मर्सने सुद्धा एकत्र येऊन अशा टाईपचा बिझनेस सेटअप केलेला आहे. ठीक आहे. द आणि म्हणून जेव्हाही असे बिझनेस क्रिएट होतात तर तेव्हा त्याला कुठेतरी एक शेप देण्याची गरज असते. तो शेप कोणा थ्रू आपण देऊ शकतो, मॅनेजमेंट थ्रू आपण देऊ शकतो. ठीक आहे. द एंटरप्रेन्योर्स और ऑर्गनायझेशन एंगेज्ड इन सच व्हेंचर्स आर लुकिंग फॉर कॉम्पिटंट अँड ट्रेंड ॲग्री बिझनेस मॅनेजर. म्हणजेच काय की ह्या गोष्टीला कुठेतरी आपल्याला प्रॉफिट मिळवण्यासाठी, काहीतरी त्याला एक कॉम्पिटन्सी येण्यासाठी आपल्या बिझनेसमध्ये एक ट्रेंड मॅनेजरची गरज असते. सो agribusiness is important. Commercialization of agriculture calls for specialized production, post-harvest management, expansion of processing, transportation and packaging activities, and marketing of products both in domestic and international markets. So, agribusiness has become important in different enterprises and organization. Okay. Then next we will discuss about the roles and activities. First we will discuss about the roles. आता मॅनेजमेंटचे रोल काय आहेत, आपण जनरली काय म्हणतो, मॅनेजमेंटचा रोल काय असू शकतो, की त्या बिझनेसला एक प्रॉपर शेप येऊ शकतो, त्याच्यामुळे आपण काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं, त्या स्टेप्सनी आपण सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत राहतो. पण आपण जर डिटेलमध्ये पाहायला गेलं तर रोल ऑफ मॅनेजमेंट सुद्धा एक 3 टाइप्सचं किंवा 3 लेवल्सचे रोल्स आहेत, आणि त्यानंतरच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या डिफरंट आहेत. फर्स्ट आपण रोल बघूयात. रोल ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंट इज बेसिकली कन्सर्न विथ अन इफिशियंट यूज ऑफ organizational resources to accomplish the stated goals on the basis of authority and responsibility.
मग त्यांनी मॅनेजमेंट म्हणजेच काय सांगितलेलं आहे की एक जे काही त्यांचे ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस आहेत, जे काही त्यांच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, तर त्याचा एक इफिशियंट यूज करून म्हणजे त्याचा प्रॉपर यूज करून त्यांचे जे काही सेट गोल होते तर ते कम्प्लीट करायचं कोणत्या बेसिसवरती, की ज्या काही त्या ऑर्गनायझेशनची अथॉरिटी असेल आणि त्या मॅनेजरची काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल त्या बेसिसवरती. ठीक आहे. तर देर आर थ्री लेवल्स ऑफ द मॅनेजमेंट. फर्स्ट वन इज द रोल ऑफ top management, then next role of middle management, and third one is the role of supervisory management. ठीक आहे. तर रोल ऑफ टॉप मॅनेजमेंट, आता टॉप लेवलचं जे मॅनेजमेंट असतं तर त्यांचे काय मेन रोल आहेत, सेटिंग अँड जनरल ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसीज ऑफ दी पॉलिसीज ऑफ दी बिझनेस. ठीक आहे. म्हणजेच काय की फर्स्ट तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे आणि टॉप लेवलचा मॅनेजरचा त्यामध्ये रोल काय असेल की त्यांनी हायर लेवल ज्या काही त्या बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह असतील आणि पॉलिसीज असतील त्या सेटअप करायचं. ठीक आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट और रिव्ह्यू ऑफ लॉंग रेंज प्लॅन्स, म्हणजे हे जे काही प्लॅन्स ते क्रिएट करणार आहे ते शॉर्ट टर्म साठी नसणार आहे, तर ते लॉंग टर्म साठीचे प्लॅन्स ते क्रिएट करणार आहे. देन इव्हॅल्युएशन ऑफ ओव्हरऑल परफॉर्मन्स, म्हणजे जेव्हा हे सगळे लॉंग टर्म साठीचं प्लॅन करतील तेव्हा ते काय इव्हॅल्युएशन करणार आहे त्याचं, म्हणजे एवढं आपण इन्व्हेस्ट केलं, सपोज एक्स क्वांटिटी मध्ये आपण इन्व्हेस्ट केल्यावर, एक्स अमाऊंट मध्ये इन्व्हेस्ट केल्यावर आपल्याला रिटर्न किती प्रमाणात मिळणार आहे हे सगळं इव्हॅल्युएशन करतो ओव्हरऑल परफॉर्मन्सचं. देन इव्हॅल्युएशन ऑफ लिडिंग मॅनेजमेंट पर्सनल, म्हणजे त्यानंतर जो कोणी आपण तिथं मॅनेजर, त्याच्या अंडरचे काही मॅनेजर आपण तिथे अपॉइंट करणार आहे, तर त्यांचं पर्सनल जे काही स्किल आहे त्याचं एक ते इव्हॅल्युएशन करणार आहेत, जेणेकरून ते सगळे त्यांचे जे काही काम असतील त्यांच्याकडून करून गेले. देन इंटरॅक्शन विथ द सबऑर्डिनेट मॅनेजमेंट ऑन प्रॉब्लेम्स और सब्जेक्ट ऑफ जनरल नेचर. ठीक आहे. दिस इज अबाउट द रोल ऑफ टॉप मॅनेजमेंट. देन नेक्स्ट रोल ऑफ मिडल मॅनेजमेंट. आता मिडल मॅनेजमेंटचा रोल काय असतो, डेव्हलपमेंट ऑफ इंटरमिडिएट प्लॅन्स बेस्ड ऑन टॉप मॅनेजमेंट लॉंग रेंज प्लॅन्स. म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असलं पाहिजे, की डेव्हलपमेंट असलं की त्यांचं जे काही प्लॅन्स असतील त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी राहील, ते विकसित कसं राहील. ठीक आहे. हे त्यांचा मेन रोल असतो, डेव्हलपमेंट ऑफ इंटरमिडिएट प्लॅन्स बेस्ड ऑन, आणि त्यांनी काहीतरी एक इंटरमिडिएट असा प्लॅन क्रिएट करायचा आहे कोणत्या बेसिसवरती, की जे काही टॉप मॅनेजमेंटच्या टीम मध्ये असतील आणि ते त्यांच्या रिकमेंडेशननी, आणि ते प्लॅन कसे असले पाहिजेत, लॉंग रेंज प्लॅन्स असले पाहिजेत. देन एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिपार्टमेंटल पॉलिसीज. जसं की आपण बघितलं टॉप मॅनेजमेंट सुद्धा मध्ये सुद्धा पॉलिसीज क्रिएट करतात, तसंच इथं सुद्धा त्यांनी काही डिपार्टमेंट, म्हणजेच काय आता मिडल मॅनेजमेंट मध्ये ह्या टॉप मॅनेजर्सनी काय केलेलं असतं, प्रत्येकाला एक 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 डिपार्टमेंट दिलेले असतात. मग आता सेपरेट एखाद्याला जर डिपार्टमेंट भेटला असेल एखाद्या मॅनेजरला मिडल मॅनेजमेंट मधला, तर त्यांनी काय करायचं आहे की त्या त्या डिपार्टमेंटच्या डिफरंट पॉलिसीज त्यांनी क्रिएट करायच्या आहेत. देन रिव्ह्यू ऑफ प्रोडक्शन सेल्स परफॉर्मन्स, आणि परत जे काही त्याला डिपार्टमेंट दिलेले आहेत त्यांनी तिथून त्याचे रिव्ह्यूज घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांनी तिथं चेकिंग करायचं आहे की त्याचं प्रोडक्शन आणि सेल्स परफॉर्मन्स कसं आहे. देन नेक्स्ट अनालिसिस ऑफ मॅनेजरल परफॉर्मन्स फॉर प्रमोशन. आता हा जर मिडल लेवलला असेल तर प्रत्येकाचे काहीतरी आपलं ड्रीम असतं की आपण याच्यापेक्षा अजून काहीतरी करू शकतो, किंवा आपण अजून एखादी पोस्ट आपल्याला वरच्या लेवलची पाहिजे असते. कधीच माणूस कोणत्याही गोष्टीत समाधानी नसतं, सॅटिस्फाईड नसतं, त्याला प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट भेटली की अजून वरच्या लेवलची गोष्ट पाहिजे असते. हेच त्याच्या रोलमध्ये आहे, अनालिसिस ऑफ
managerial performance for promotion. Then interaction with subordinate management on production sales are personal problems. Then role of supervisory management. प्लॅनिंग, आता सुपरवायझरी मॅनेजमेंट मध्ये काय येतं? जनरली आपण एक टर्म बघतो, सुपरवायझर असतात बघा एक्झाम मध्ये, तर त्यांचं काय जनरली काम असतं, तर ते आपल्याला असाइनिंग करतात एक्झाम मध्ये. मग इथं ह्या मॅनेजमेंट मध्ये बिझनेस मध्ये सुपरवायझरचं वर्क काय असेल, की जे काही त्यांचं डे टू डे वर्क असेल त्या बिझनेसचं, तर त्याचं प्लॅनिंग करायचंय त्यांना. त्यानंतर असाइनमेंट ऑफ द जॉब्स, देन कीपिंग अ वॉच ऑर वर्कर्स परफॉर्मन्स. जसं की एक्झाम मध्ये सुपरवायझर तुमच्यावरती कीपिंग वॉच ठेवतात, तसंच सुपरवायझरचं काय वर्क आहे, रोल आहे त्या बिझनेस मध्ये, की त्यांनी लक्ष ठेवायचं आहे आणि कशावरती, वर्करच्या परफॉर्मन्स वरती सुद्धा. आणि मेन काम आहे सेंडिंग रिपोर्ट्स अँड स्टेटमेंट टू दी सुपरवायझर. ओके. 12:30 ते 1:30चं टायमिंग आहे क्लासचं. 1 वाजता तुम्ही जॉईन करता का? एवढा लेट नाही, जास्तीत जास्त 10 मिनिट्स मी अलाउड करेन सगळ्यांना क्लास जॉईन करायला. Then management refers to all those activities which are concerned with. आता आपण आतापर्यंत रोल पाहिले, आता ऍक्टिव्हिटीज बघत. आता ऍक्टिव्हिटीज काय तर सेम आहेत. फॉर्म्युलेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, प्लॅन्स अँड पॉलिसीज ऑफ एंटरप्राइज. देन असेंब्लिंग मेन, म्हणजे जे काही त्यांचा लेबर लागणार असतील ते लेबर. देन मनी, मटेरियल्स, मशीन्स अँड मेथड्स फॉर देअर अकम्प्लिशमेंट. देन coordinating the physical and human resources. Then supervising and controlling performance and securing maximum satisfaction for both employer and employee and providing public with best possible services. हे त्यांचे ऍक्टिव्हिटीज आहेत. लक्षात आलं? पहिले काय आहे, आपण आतापर्यंत रोल मध्ये डिस्कस ऑलरेडी केलं होतं, की त्याचे तो काहीतरी पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह तयार करेल, त्यानुसार त्याचं प्लॅनिंग करेल आणि मग नंतर पॉलिसीज क्रिएट करेल. त्याच्यानंतर काय त्याचं मेन एम असेल, की हे सगळं तयार करताना त्याला लेबर रिक्वायरमेंट किती आहे, त्यानंतर मनी किती लागेल, मग त्याच्यात अवेलेबल मनी बघेल, त्यानंतर लोन त्याला किती काढावं लागेल हे तो बघेल, त्यानंतर अवेलेबल मटेरियल किती आहे, मग नेक्स्ट जे लागणारं मटेरियल आहे तर रेंट बेसिसवर घ्यायचं की परचेस करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं तो इथं प्लॅनिंग करतो. देन कोऑर्डिनेटिंग द फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस, हे आहे त्याचे ऍक्टिव्हिटीज. आता फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. आता मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, की आपण या चॅप्टर मध्ये फक्त इंग्लिश करतोय, 1-2 सेंटेन्स मध्ये आपण फंक्शन्स बघतोय. ठीक आहे. ते जे सगळे हे जे मेन फंक्शन्स आहेत, डिटेल्स आपण एक चॅप्टर वाइज बघूयात. द बेसिक फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट आर: फर्स्ट फंक्शन इज द प्लॅनिंग, सेकंड फंक्शन इज ऑर्गनायझिंग, थर्ड फंक्शन इज स्टाफिंग, फोर्थ फंक्शन इज डायरेक्टिंग अँड फिफ्थ फंक्शन इज कंट्रोलिंग. आता प्लॅनिंग, प्लॅनिंग हे मेन फंक्शन आहे मॅनेजमेंटचं, बरोबर आहे. प्लॅनिंग जिथं प्लॅनिंग असल्याशिवाय आपण कोणता बिझनेस सेटअप करू शकतो का? नाही. सो इट इज द बेस ऑफ मॅनेजमेंट. मीन्स द प्रोसेस बाय विच अ मॅनेजर अँटिसिपेट्स द फ्युचर अँड डिस्कवर अल्टरनेट कोर्स ऑफ ऍक्शन ओपन टू हिम. म्हणजेच अँटिसिपेट द फ्युचर म्हणजेच काय, की जे काही त्याला भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा विचार करून तो काहीतरी अल्टरनेटिव्ह ऍक्शन्स तयार करतो आणि त्या पद्धतीने तो प्लॅनिंग तयार करतो बिझनेसचं. ठीक आहे. आता सेकंड फंक्शन काय असेल? ऑर्गनायझिंग. द प्रोसेस बाय विच द स्ट्रक्चर अँड अलोकेशन ऑफ जॉब्स आर डिटरमाइंड. म्हणजेच काय, आता आपण ऑर्गनाइज करतो, म्हणजे नुसतं जर प्लॅनिंग केलं असेल तर त्याचा उपयोग आहे का? नाही. तर जेव्हा आपण एखाद्या बिझनेसचं प्लॅनिंग करतो आणि त्यामध्ये लोकांना इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी आपण
अलोकेशन ऑफ जॉब करतो, हे डिटरमाइन करतो, त्यालाच काय म्हणतोय आपण ऑर्गनायझिंग. ठीक आहे. त्यानंतर काय स्टाफिंग, द प्रोसेस बाय विच मॅनेजर सिलेक्ट, ट्रेन, प्रमोट ॲज वेल ॲज रिटायर सबऑर्डिनेट्स. आता स्टाफिंग ही जी प्रोसेस आहे मॅनेजमेंट मधली, तर त्यामध्ये काय करतो आपण, ते जे मॅनेजर असतात तर ते अलोकेशन जॉब केल्यानंतर ते सिलेक्शन करतात स्टाफचं. मग त्यामध्ये तिथं सिलेक्शन केल्यानंतर त्या लोकांना कसं ट्रेनिंग करायचं, ट्रेन कसं करायचं त्या पर्टिक्युलर बिझनेससाठी, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांना प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज कशा करायला सांगायच्या, आणि त्याच सोबत नवीन जॉईनिंग बरोबर त्यांचं जे काही जुना स्टाफ आहे त्यांचं रिटायरमेंट जे काही ऍक्टिव्हिटीज असतात, प्रोसेसेस असतात त्या करणं, हे सगळे तर स्टाफिंगच्या फंक्शन मध्ये. Fourth function is the directing. Directing means the process by which actual performance of the subordinate is guided towards common goal. आता हे सगळं केल्यानंतर ह्या सगळ्यांना आपण काय करायचं, डायरेक्शन द्यायचं. डायरेक्शन कशाचं द्यायचं, की आपला जो काही बिझनेस टार्गेट आहे तो सगळ्यांच्या माइंडमध्ये सेट करून द्यायचा, आणि यालाच काय म्हणतो आपण, जो काही कॉमन आपला जो काही ओनरचा गोल असेल तोच त्या पूर्ण टीमचा गोल असेल, म्हणजेच तो काय झाला नंतर कॉमन गोल झाला. ठीक आहे. मग त्या दृष्टीने त्यांचा जो काही स्टाफ असेल त्यांना गायडेड करायचं, म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण, एक प्रकारचे त्यांना डायरेक्शन देतो, म्हणून फोर्थ फंक्शन आहे डायरेक्टिंग. देन नेक्स्ट इज द कंट्रोलिंग. कंट्रोलिंग मीन्स द प्रोसेस दॅट मेजर्स करंट परफॉर्मन्स अँड गाईड इट टुवर्ड्स सम प्री डिटरमाइंड गोल्स. आता कंट्रोलिंग मीन्स म्हणजे त्या प्रोसेस मध्ये काय होतं, की बिझनेस अप अँड डाऊन नेहमी होतात, त्यात आपण कधीच शुअरिटी देऊ शकत नाही की आमचा नेक्स्ट 2 इयर्स मध्ये ही बिझनेस प्रॉफिट मध्ये असेल किंवा नेक्स्ट 1 इयर आमचा बिझनेस अजून लॉस मध्ये असेल, असं आपण आधीच प्रिडिक्शन लावू शकतो का, नाही लावू शकत. मग हे कशाच्या बेसिस वरून ते ठरवतात, तर करंट परफॉर्मन्स वरती असतात, आणि याच्यावरती कंट्रोल ठेवणं कोणाच्या हातात असतं, ते त्या मॅनेजमेंटच्या. ठीक आहे. दिस इज युअर लास्ट फंक्शन, दॅट इज कंट्रोलिंग. लक्षात आले का सगळ्यांना हा चॅप्टर? लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. कोणाला काही डाऊट आहे का या चॅप्टर वरती? कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर आताच विचारा. अजून क्लास संपलेला नाही. स्टुडंट लेक्चर लिहू का करत आहेत? कोणाला काही डाऊट नसेल तर आपण नेक्स्ट चॅप्टर बघूयात का? येस जे मॅम. काही मॅनेजमेंटचे जे काही फंक्शन होते ते आता आपण बघूयात. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. ठीक आहे. तर नेक्स्ट आपलं 12th नंबरचं लेक्चर आहे प्लॅनिंग. The content of this lecture, that is, first we will discuss about the meaning of planning, definition of planning, functions of planning, types of planning process, purpose, objectives, policies, procedure, practices and characteristics of sound plan. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण काय बघूयात, मीनिंग बघूयात. आता प्लॅनिंग म्हणजे काय, आतापर्यंत आपण जस्ट एक ओव्हरलुक बघितलं. प्लॅनिंग इतका वेळेस वर्ड ऐकला की आधी प्लॅनिंग करायचं, आधी प्लॅनिंग करायचं, म्हणजेच नक्की काय करतो. The planning is the process by which a manager looks to the future and discovers alternate courses of action
Means planning describes the adoption of specific program in order to achieve desired results. प्लॅनिंग म्हणजेच काय केलेलं असतं की एक जे काही आपलं आता सपोज प्लॅनिंग म्हणजे आपण एक्झामचं व्ह्यूनी प्लॅनिंग करतो म्हणजेच आपण काय अडॉप्ट केलेलं असतं की आता आपली एक्झाम आलेली आहे आणि आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे हे एक प्रकारचं अडॉप्शन असतं. तसंच एखादा बिझनेस सुरू करायच्या वेळेस तो पहिला काय अडॉप्ट करणार आहे की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, इथूनच त्याची सुरुवात होती. आणि बिझनेस स्टार्ट करताना त्याचे काहीतरी डिझायर्ड गोल्स असतात, त्याचे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतात, तर ते अचीव करणं हे या व्ह्यूने तो तो बिझनेस स्टार्ट करणार आहे असं जेव्हा त्याच्या डोक्यात आयडिया येते तेच त्याचं अडॉप्शन असतं, त्यालाच आपण काय म्हणतो, प्लॅनिंग म्हणतो. ठीक आहे. It means the selection from among alternative of future courses of the action for the enterprise as a whole and each department within it. ठीक आहे. आता बिझनेसच्या व्ह्यूने जर आपण बघितलं तर जे काही फ्युचर कोर्सेस ऑफ ऍक्शन्स असतात म्हणजे प्लॅनिंग करताना त्याला खूप खूप गोष्टींना फ्युचरमध्ये फेस करावं लागतं. मग त्यावेळेस तो काय करतो, इंटरप्राइज ऍज अ होल म्हणून तो तिथं प्लॅन करतो. आणि फक्त इंटरप्राइज म्हणून नाही तर त्यामध्ये येणारे बिझनेसमध्ये जे काही प्रत्येक डिपार्टमेंट असेल. आता सपोज तुम्ही एखादा बिझनेस सेटअप करायचं गेलं तर तिथं मेन काय येईल, तुमचं अकाउंट डिपार्टमेंट येईल. त्यानंतर एखादं अकाउंट कॅशियर असेल किंवा दुसरं मशिनरीचा डिपार्टमेंट असेल. तर अशा डिफरंट डिपार्टमेंटचं सुद्धा प्लॅनिंग त्यामध्ये इन्क्लूड होतं. It is determining goals, policies, courses of action and it involves the process like work scheduling. म्हणजेच काय की तुम्हाला फ्युचरमध्ये काय वर्क करायचं आहे ते शेड्यूल करणं, तर त्याचे बजेटिंग करणं म्हणजे तुमचा इन्कम किती आहे आणि तुम्हाला किती खर्च होणार आहे याचं तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करणं, त्यालाच काय म्हणतो आपण, बजेटिंग म्हणतो. म्हणजे तुमचे इन्कम आणि एक्सपेन्सेस याचा जो काही बॅलन्स करणं त्याला आपण बजेटिंग म्हणतो. देन सेटिंग अप प्रोसिजर्स. मग स्टार्ट कशी करायची, प्रोसिजर काय असेल त्याची हे. देन सेटिंग गोल्स और स्टँडर्ड्स, प्रिपेरिंग अजेंडा अँड प्रोग्रामिंग, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग मध्ये येतात. इन द बॉडी ऑफ मॅनेजमेंट नॉलेज, planning is the muscle and it allows the other functions to move in the desired action. Planning is not a forecast but an action oriented statement. तुम्ही हा वर्ड ऐकला असेल, प्लॅनिंग म्हणजे आपण काहीतरी असंच फोरकास्टिंग करत नाही, तर ते काय असतं, ऍक्शन ओरिएंटेड स्टेटमेंट असतं. का का तर यामध्ये आपण एक काहीतरी अजेंडा प्रिपेअर करतो, काहीतरी वर्क शेड्यूल प्रिपेअर करतो. आपण असं टेंटेटिव्ह सांगत नाही की आम्ही बिझनेस सुरू करणार आहे, त्याला एक काहीतरी बेस असतो. ठीक आहे, म्हणून हे काही फोरकास्टिंग नसतं, एक ऍक्शन ओरिएंटेड स्टेटमेंट आहे. आता डेफिनेशन्स बघूया. The forward thinking means looking ahead about the course of action or activity, that is developing alternatives based on full understanding of all the related factors and directed at specific objectives. ठीक आहे. तर आता प्लॅनिंग करायची का गरज आहे, का का तर आपले जे काही ऍग्री बिझनेस आहे ते कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटीज असतात. कसं तर आता सपोज एखादा आपल्याला फॅक्टरी स्टार्ट करायची आहे, सपोज जायचे जॅगरीसाठीचे असेल, तर हा एक प्रकारचा ऍग्री बिझनेसच आहे. पण त्यासाठी आपल्याला काहीतरी रॉ मटेरियल लागणार आहे. पण ते रॉ मटेरियल कसं मिळणार आहे आपल्याला, इथून सुरुवात असते. म्हणजे हे काय झाली की आपली कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी झाली. सो त्याला काहीतरी प्लॅनिंग करण्याची गरज असते. प्लॅनिंग इज इसेन्शियल फॉर द बिझनेस सर्व्हायवल अँड डेव्हलपमेंट. त्या बिझनेसला सर्व्हाइव्ह करण्यासाठी, म्हणजेच त्याला कॉम्पिटिशनला खूप सारे बिझनेस असतात आणि या कॉम्पिटिशन मध्ये त्याला सर्व्हाइव्ह करायचं असतं, कुठेतरी स्टेबल राहायचं असतं. आणि नुसतं स्टेबल राहून चालणार नसतं, त्याला तिथं कुठेतरी डेव्हलपमेंटची गरज असते. म्हणून प्लॅनिंग इसेन्शियल आहे. देन प्लॅनिंग रिड्युसेस रिस्क अँड सेफगार्ड अगेन अनसर्टनिटी. प्लॅनिंग मुळे काय होतं की ज्या काही रिस्क असतात त्या कमी होतात. म्हणजे सपोज आपण प्रॉपर इन्कम आणि एक्सपेन्सेसचा विचार करून जर आपण काही गोष्टी परचेस करत गेलो, ज्या काही मशिनरीज असतात त्या परचेस करत गेलो, किंवा कोणत्या डेव्हलपमेंटसाठी आपण एखादं लोन सपोज काढणार आहे, असं जर सपोज आपण प्लॅनिंग मध्ये एखादा पॉइंट घेतला,
तर यावेळेस काय होतं की रिस्क कमी होतात, कारण आपण त्यावेळेस कोणत्या बेसिसवरून प्लॅनिंग करतो, म्हणजेच काहीतरी आपण ठरवलेलं असतं, एवढा इन्कम आहे तेवढा एक्सपेन्सेस असेल, आणि त्या बेसिस त्यामुळे काय होतं की जे काही रिस्क तुम्हाला फ्युचरमध्ये येणार आहे त्या कमी होतात. देन इट हेल्प्स टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह और गोल्स अँड देअर बाय मूव्ह द थिंग्स इन अ राईट डायरेक्शन. Then it improves operational efficiency of the resources. Then it is the most basic function of management and a requisite to other function. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की प्लॅनिंग हे सगळ्यात बेसिक फंक्शन आहे मॅनेजमेंटचं, अँड रिक्विसाइट टू अदर फंक्शन म्हणजेच काय की या फंक्शन वरून बाकीचे तुमचे जे सगळे फंक्शन्स आहेत ते डिपेंड असतात. तुम्ही जर प्लॅनिंगच प्रॉपर केलं नसेल तर तुमचं ऑर्गनायझेशन म्हणा, स्टाफिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो होणार आहेत का? नाही होणार. प्लॅनिंगच तुमचं नसेल. आपण प्रत्येक वेळेस म्हणतो एखादा कुठला प्रोग्राम असेल तर तिथं असं काहीतरी गडबड झाली तर आपण काय म्हणतो, काय यांचं प्लॅनिंग होतं का नीट? काही पण प्लॅनिंग करतात. म्हणजेच काय की हे मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे आपण काय म्हणतो यांचं मॅनेजमेंट म्हणतो का नाही, यांचं प्लॅनिंग कसं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय की मॅनेजमेंट मधला हिडन पार्ट कुठला असतो तर प्लॅनिंग असतो. देन प्लॅनिंग इज अन अँटीसिडंट प्रोसेस. म्हणजेच अँटीसिडंट म्हणजे काय की एखादी गोष्ट घडायच्या आधीच तुम्हाला ती करावी लागते. प्लॅनिंग प्रोसेस मे बी डिवायडेड इंटू डिफरंट स्टेप्स सच दॅट अ हायेस्ट प्रायोरिटी विल बी गिवन टू इमिडिएट नीड अँड लायटर टू दी लेस प्रायोरिटी नीड्स. म्हणजेच काय की तुम्हाला त्याचे जे काही प्रोसेस असते तर ती सुद्धा दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेली असते. इमिडिएट नीड मध्ये काय की तुम्हाला एक बिझनेस पटकन सेटअप करायचं, की त्या इमिडिएट नीड मध्ये तुम्हाला पहिलं काय येईल, तुमचं जे काही क्रेडिट असेल, मशिनरीज पहिला लागणार असेल, जे काही मनी असेल ते इमिडिएट नीड मध्ये येईल. आणि लेस प्रायोरिटी म्हणजे काय की नंतर तुम्हाला जर त्याच्यात डेव्हलपमेंट करायचं असेल, अजून कुठेतरी नवीन मशिनरी परचेस करायची असेल तर ती लेस प्रायोरिटी नीड मध्ये येते. म्हणजेच आपण ते नंतर घेऊ बिझनेस मध्ये थोडं प्रॉफिट झाल्यावर, असं जेव्हा आपण बोलतो तर ते आहे लेस प्रायोरिटी नीड्स. Then after dividing the entire planning process into different steps, the problems are stated and objectives are framed. Okay. The problems and objectives will serve as the boundaries for thinking process to prepare a plan of action. Okay. And last is the while starting problems and objective, certain assumptions should be made depending on the situation which may or may not under control of management. After stating the objectives and assumptions, the plan of action will be prepared to accomplish the objectives and goals. हे लक्षात ठेवा main. Then planning necessitates faithfulness to objectives. हे आहे त्याचे इम्पॉर्टन्स. यानंतर आपण टाइप्स बघूयात. एक टू टाइप्स म्हणजे दोन प्रकारचे त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट टाइप्स और लेवल ऑफ प्लॅनिंग, हे कोणत्या बेसिसवर आहे. इन ॲग्री बिझनेस प्लॅनिंग मे बी सेव्हरल टाइप्स. मग पहिला आहे फायनान्शियल बेसिसवर असेल, देन इंडस्ट्रियल रिलेशन्स वरती असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती असेल, नेक्स्ट असेल फिजिकल. आणि हे एक पिक्चर आहे types of plan to illustrate the breadth of planning. They are classified. There are different ways in which plans are classified. Plans are classified on the basis of scope, jurisdiction, nature, time and function. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ नेचर कसं असेल, इथं फक्त इन लिस्ट आहे, हे डिटेल मध्ये विचारत नाही. ऑन द बेसिस ऑफ नेचर अँड यूज, फर्स्ट आहे स्टँडर्ड प्लॅन, देन नेक्स्ट आहे मास्टर प्लॅन. On the basis of jurisdiction is divided into two types, subtype. First, overall plan and derivative plan. Then on the basis of scope, here is the broad plan and detailed plan. Then next is type is the on the basis of function. आता फंक्शन वरती कसं असेल, प्रोडक्शन प्लॅन असेल, मॅन पॉवर प्लॅन असेल, मार्केट प्लॅन असेल, मटेरियल प्लॅन असेल आणि फायनान्शियल प्लॅन असेल. म्हणजेच हे काय झाले, फंक्शन्स आहेत त्याचे. And next type is on the basis of time. Subtype is the first, long term, medium term and short term, means it is based on the duration of the business. लक्षात आलं का इथेपर्यंत सगळ्यांच्या?
प्लॅनिंग म्हणजे काय आहे, त्याचं मीनिंग बघितलंय, त्याची डेफिनेशन आहे आणि हे जे काही टाइप्स आहेत ते शॉर्ट मध्ये आपण पाहिलेले आहेत. फक्त तुम्हाला इन लिस्टला येऊ शकतं, हे डिटेल मध्ये जास्त येत नाही. लक्षात आलं का इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? फास्ट होतंय असं काही आहे का? आवाज येतोय का माझा सगळ्यांना? Yes, ma'am. समजले का सगळ्यांना इथपर्यंत? Yes, ma'am. बाकी स्टुडंट्स? येस मॅम. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ और द ऍट्रिब्यूट्स और द फ्युचर ऑफ गुड प्लॅन. आता प्लॅन त्याचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट काय, द ऑब्जेक्टिव्ह फॉर्म्युलेटेड इन द प्लॅन शुड बी इन अवेलेबल रिसोर्सेस अँड अवेलेबल इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय, त्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही जे काही ऑब्जेक्टिव्ह तयार करणार आहे त्या बिझनेस साठीचे, तर ते कोणत्या बेसिसवरून असले पाहिजेत की तुमच्याकडे त्या बिझनेस साठीचे काही अवेलेबल रिसोर्सेस आहे आणि तुमची जी काही पहिली इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे तुमचं जे काही नॉलेज आहे, ज्या बेसवरून, नॉलेजच्या बेसवरून तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे. Means generally, while setting the objectives for any enterprise, the important factors to be kept in mind are market share and market stand among the competitors. म्हणजेच काय की सपोज एखादा तुम्ही बिझनेस सुरू करताय, आता तुम्ही एखादं बघितलं की या व्ह्यूने बघा, आता पतंजलीमध्ये त्यांचे सुद्धा खूप बाय प्रोडक्ट्स आहेत. तर आपण आधी काय बघतो की एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करतो की आता त्यांचं सपोज मिल्क प्रोडक्ट असेल आणि तुम्हाला एखादा तो ऍग्री बिझनेस मिल्क रिलेटेड किंवा मिल्क प्रोडक्टचा बनवायचा असेल, तर पहिलं तुम्ही काय बघणार आहेत की त्या रिलेटेड कोणते कोणते बिझनेस आहेत, कोणते कोणते अजून इंडस्ट्रीज आहेत आणि त्यांचा मार्केट शेअर किती आहे आतापर्यंतचा, आणि आपल्याला जर त्या मार्केटमध्ये टिकायचं असेल, त्या कॉम्पिटिटर सोबत टिकायचं असेल, तर मार्केट स्टँड कसा असला पाहिजे. ठीक आहे. हाऊ फास्ट इन ग्रोथ, देन अमाऊंट ऑफ प्रॉफिट, म्हणजे तुमची ती ग्रोथ किती असली पाहिजे, त्यावेळी परत तुमचं प्रॉफिट किती असलं पाहिजे, देन एम्प्लॉईज रिलेशन अँड परफॉर्मन्स, देन प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन पर्सेंटेज किती आहे, या सगळ्या गोष्टींचा माइंड मध्ये आधी सेटअप करावं लागतं. ठीक आहे. द प्लॅन शुड बी फ्लेक्सिबल, दॅट इज इट कॅन बी सुटेबली चेंज अकॉर्डिंग टू सिच्युएशन. म्हणजेच तुमचा जो काही प्लॅन असतो की तो फार तुम्ही असं परफेक्ट ठेवायचा नसतो. तर काही अप अँड डाऊन्स होतात बिझनेस मध्ये, तर आपण काय करू शकतो की कधी कधी जेव्हा आपल्याला मनी रिक्वायरमेंट जास्त असते पण आपल्याला तेवढं क्रेडिट भेटत नाही, तर अशा वेळेस काय करू शकतो, जो काही आपला बिझनेस प्लॅन आहे तो थोडा आपण कमी जास्त करू शकतो. म्हणजे तिथं कुठेतरी आपण चेंजेस करू शकतो की जिथं आपण 50 लाखाची मशिनरी आधी स्टार्टिंगला विकत घेणार आहे, तर त्यावेळेस आपण तिथं काय डिसाईड करू शकतो की आपण ते रेंट बेसिसवर घेऊयात. म्हणजेच काय की ह्या प्लॅन मध्ये तुम्ही चेंज केलेला आहे, तिथं कुठेतरी फ्लेक्झिबिलिटी आलेली आहे. देन प्लॅन शुड इन्क्रीज द रिसोर्स यूज इफिशियन्सी अँड शुड रिड्यूस वेस्टेज. म्हणजेच एखाद्या युनिटचा, एखाद्या रिसोर्सचा, काही इनपुटचा तुम्ही जास्तीत जास्त कसा यूज कराल आणि त्याचं वेस्टेज कमीत कमी कसं होईल, ह्याचं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता, हे काय आहे तुमचं वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक आहे. देन ऑब्जेक्टिव्ह फॉर्म्युलेटेड इन प्लॅन शुड बी व्हेरी क्लिअर विदाउट एनी कन्फ्युजन. म्हणजे तुमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील तर ते एकदम क्लिअर पाहिजेत. देन प्लॅन शुड कॅरी व्हेरियस अल्टरनेटिव्ह कोर्सेस ऑफ ऍक्शन विथ अन अवेलेबल रिसोर्सेस. म्हणजे तुम्ही एखादा प्लॅन केलाय पण त्याचसोबत जे काही तुमचं अवेलेबल इनपुट्स आहेत त्या बिझनेस साठीचे, तर त्याच्या बेसिसवरून तुम्ही काहीतरी दुसरा अल्टरनेट प्लॅन अजून प्रिपेअर करायचा आहे. हे सुद्धा एक वन ऑफ दी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन प्लॅन
should employ modern techniques in production and marketing of agricultural products. म्हणजे तुम्ही काय मॉडर्न टेक्निक सुद्धा यूज करायचं हे प्लॅनिंग मध्ये ठरवा. जसं तुम्हाला एखाद्या फील्ड मध्ये जास्त उत्पन्न पाहिजे तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की हाय यील्डिंगच्या व्हरायटीज आहेत ते आपण सोईंग करायचं हे कुठेतरी प्लॅनिंग असतं. तर हाय यील्डिंग व्हरायटी हे सुद्धा एक काय आहे मॉडर्न टेक्निक आहे. Plan should stabilize the earnings of the firm. Then plan should avoid possible risk and uncertainties. Plan should give consideration for efficient marketing of products. Plan should provide program for obtaining usage and repayment of credit loans. लक्षात आलं हे सगळ्यांच्या? येस मॅम. आता नेक्स्ट स्टेप्स आहेत प्लॅनिंगचे सुद्धा लक्षात ठेवा. आधी आपण काय पाहिलं होतं की मॅनेजमेंटचे स्टेप्स पाहिले होते त्यातली फर्स्ट स्टेप होती प्लॅनिंग. पण आता प्लॅनिंग मध्ये सुद्धा स्टेप्स आहेत तर त्या कोणत्या आहेत आधी आपण लिस्ट करूयात. फर्स्ट आहे गॅदरिंग आहे, देन अनालायझिंग आहे, फोरकास्टिंग आहे, सेटिंग गोल्स आहे, प्रिपरेशन आहे आणि डेव्हलपिंग आहे. आता गॅदरिंग मध्ये काय करतो आपण एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करतो म्हणजे आणि त्यातली फर्स्ट प्रोसेस आहे गॅदरिंग करतो. गॅदरिंग म्हणजे आपण जनरल काय म्हणतो एकत्रीकरण. मग एकत्र काय करतो आपण की आपलं जे काही एक्सपिरियन्सेस पास्ट एक्सपिरियन्स असतात किंवा आपले कोण कलिग्स असतील तर त्यांचं काही आपण नॉलेज शेअर करतो. त्यांचे एक्सपिरियन्स आपण शेअर आपल्याला माहिती करून घेतो. दुसरं कुठलंही टेक्निकल नॉलेज असेल तर ते आपण इंटरेस्टली एक मिनिट. हा ठीक आहे. तर जे काही दुसऱ्यांकडचं जे काही नॉलेज असतं ते पण आपण खूप इंटरेस्टनी ऐकून घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टींची जे काही इन्फॉर्मेशन असते डिफरंट डिफरंट जे काही तुमचं बिझनेस मधले डिफरंट फॅक्ट्स असतात त्याच्यावरची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं ही आहे तुमची फर्स्ट प्रोसेस. मीन्स gathering the facts and information that have a bearing on the situation means assessment of resources available with the business firm. Then next is the analyzing. म्हणजेच काय जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे दुसऱ्यांचे काही एक्सपिरियन्स तुम्ही ऐकून घेतलेले आहे त्या बेसवरून आपण काय करतो की अनालायझिंग करतो. म्हणजेच कुठे अप्स अँड डाऊन्स आहेत किंवा त्या माणसाने कुठे अप अँड डाऊन फेस केलेला आहे त्या बिझनेसमध्ये या सगळ्या गोष्टींचा आणि आपल्याला कुठला आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहे आणि आपण कोणत्या टर्मसाठी तो बिझनेस सेट करायचा आहे या सगळ्या गोष्टींचं अनालायझेशन करणं ही आहे सेकंड स्टेप ऑफ द बिझनेस planning. Means what the situation is and what problems are involved. Means analyzing existing operations in the business firm. Then next is the forecasting. आता forecasting म्हणजेच काय करतो आपण means the future developments means identification of defects in existing plans of business firm. त्यानंतर काय करतो नेक्स्ट प्रोसेस आहे सेटिंग गोल्स. means the benchmark for achieving the objectives. Discussion with specialists to examine possible improvements in existing plan. Then next step is the प्रिपरेशन. आता गोल काहीतरी आपण सेट केले आणि त्या व्ह्यूनी आपण प्रिपरेशन करतो म्हणजेच आपण काहीतरी तयारीला लागतो of various alternative plans with an existing level of resources under guidance of specialists or scientists and selecting the most suitable one. ठीक आहे. आणि शेवटी काय स्टेप आहे डेव्हलपिंग. मीन्स evaluating progress and readjusting one sides as the planning process moves along. म्हणजे ही जी सगळी प्रोसेस आहे आपण जर सपोज तुम्ही स्टुडंटच्या व्ह्यूनी बघायला गेलो तुम्हाला एखादी एक्झाम आहे एक्झाम जवळ आली रे आली म्हटलं की तुमची पहिली तयारी काय होती नोट्स कलेक्ट करणं. त्यालाच काय म्हणतो आपण गॅदरिंग करणं. ठीक आहे. म्हणजे सगळ्या नोट्स तुम्ही जेवढ्या काही एका सब्जेक्टचे 4-5 नोट्स आहेत ते सगळ्या कलेक्ट करता. नंतर त्याचं काय करणार तुम्ही अनालायझिंग करता म्हणजे कुठली चांगली नोट्स आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही फोरकास्टिंग काय करणार की स्टुडंटच्या व्ह्यूनी सांगते इथं की तुम्ही तिथं काय बघणार की आतापर्यंत विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या बेसवरून तुम्ही
तिथे पॉइंट्स करणार. त्यानंतर तुमचं सेट टार्गेट गोल काय सेट करणार की ठीक आहे आपल्याकडे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स एवढे होते रिपीटेड, आपल्याला त्यातले 4 भेटलेले आहेत म्हणजे आपल्याला पासिंग पुरतं भेटलेलं आहे. किंवा एखाद्या स्टुडंटला ते सगळंच भेटलं तर ते काय म्हणतात की माझं एवढा ग्रेड मला आणायचंच आहे. हे तुमचं काय झालं, गोल सेट झाला. त्यानंतर तुम्ही काय करता, मग तुम्ही अभ्यासाला लागतात. जे काही तुम्ही टिक मार्क केलेले क्वेश्चन्स असतील, आन्सर्स असतील ते तुम्ही रीड करायला लागतात. म्हणजेच काय प्रिपरेशनला लागतं तुम्ही एक्झामच्या. आणि डेव्हलपिंग म्हणजेच काय, जी काही तुम्ही एक्झाम दिलेली असेल ती. म्हणजे एक स्टुडंटच्या व्ह्यूने तुम्हाला समजण्यासाठी या स्टेप सांगितलेल्या आहेत तुम्हाला, जेणेकरून लक्षात राहावं. एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला असे काही क्वेश्चन असतात तर ते तुम्ही तुमच्या लेवलला असं यूज करून विचार करून ते सॉल्व्ह करू शकता. लक्षात आलं का स्टेप्स? कॅरेक्टरिस्टिक्स आणि स्टेप्स लक्षात आलेले आहेत का? Yes, ma'am. ठीक आहे. इथं काही ऑब्जेक्टिव्ह आहेत जे की आपण मगाशी कंटेंट मध्ये पाहिलं होतं. इथे आतापर्यंत आपण डेफिनेशन फंक्शन बघितली, आता ते टाइप्स बघितलेले आहेत. यामध्ये आपलं कॅरेक्टरिस्टिक्स कंप्लीट झालेलं आहे, टाइप्स कंप्लीट झालेले आहेत, डेफिनेशन आहे, मीनिंग झालेलं आहे, फंक्शन्स झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण हे जे काही डिफरंट पॉइंट्स आहेत ते डिस्कस करूयात. पर्पज काय असेल, ऑब्जेक्टिव्ह काय असतील, पॉलिसीज काय असतील, प्रोसिजर आणि प्रॅक्टिसेस काय असतील. ठीक आहे. तर हे आहे हे आहेत ऑब्जेक्टिव्ह. मीन्स मार्केट स्टँडिंग, मीन्स पोझिशन कम्पेअर्ड विथ द कॉम्पिटिटर्स. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मीन्स हाऊ मच अँड फास्ट शुड ग्रोथ बी. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे, तुम्ही लवकरात लवकर किती शक्य होईल तेवढं जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट करू शकता. देन profitability means what kind and amounts of profits are feasible. Then employee relations and performance, what regards employees relation आणि performance मध्ये काय येऊ शकतं, means what regards and share of income should go to employees and what is expected of them. म्हणजेच तुम्ही कोणत्या जेवढं तुमचं उत्पन्न आहे त्या प्रमाणात तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला तेवढा इन्कम शेअर करता का, आणि त्यांच्याकडून अजून एक्सपेक्टेशन्स काय आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे. इन्व्हेस्टर रिलेशन्स अँड रिटर्न, व्हॉट इज द पोर्शन ऑफ अर्निंग्स शुड गो टू द इन्व्हेस्टर. देन पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी अँड रिलेशनशिप, म्हणजेच बिझनेस स्टार्ट करायचं म्हणजे तुमचा एम्प्लॉई सोबतचं रिलेशनशिप. त्यानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार असेल म्हणजे कुठेतरी पार्टनरशिप मध्ये करणार असेल तर तिथले सुद्धा रिलेशनशिप जे काही आहे तिथं कसे मेंटेन करायचं आणि तिथून कसं रिटर्न घ्यायचं हे सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये डिसाइड करावं लागतं. त्यानंतर पब्लिक म्हणजे जे काही कस्टमर सोबत असलेले तुमचे रिलेशनशिप किंवा अदर दॅन कस्टमर्स तुमचे कसे रिलेशनशिप आहेत हे सुद्धा महत्वाचं असतं. मीन्स पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी अँड रिलेशनशिप मीन्स what kind of business citizen does the company want to be. म्हणजेच then physical resources means what plant equipment tools etc are needed. जसं मी मागाशी सांगितलं होतं की त्यांचं प्लॅनिंग मध्ये मेन टार्गेट काय असतं, फिजिकल आणि ह्युमन रिसोर्सेसचं अवेलेबिलिटी करणं असतं. मग फिजिकल रिसोर्सेस मध्ये काय असतं की जे काही प्लांट इक्विपमेंट असतील, टूल्स असतील, कुठली गरज आहे हे सगळं आधीच बघून ठेवणं. देन प्रोडक्ट्स अँड इनोव्हेशन्स मीन्स व्हॉट एम्फेसिस विल बी प्लेस्ड ऑन न्यू प्रोडक्ट्स अँड रिसर्च. ठीक आहे. इथं काही स्ट्रॅटेजीज आहेत, स्ट्रॅटेजीज विचारलेले नाहीयेत पण तुम्हाला माहितीसाठी मी प्रेझेंटेशन मध्ये ठेवते. देन देर आर डिफरंट पॉलिसीज means policies are used to guide one's thinking process during the planning or decision making stage. पॉलिसीज म्हणजे काय असतं की तुम्ही एखाद्या गोष्टीचा स्टडी केलेला आहे आणि ऍट द एंड तुम्ही काहीतरी कन्क्लुजन देताय. आता सपोज तुम्ही एखाद्या व्हरायटीचा स्टडी केलेला आहे
आणि ऍट द एंड तुम्हाला त्याच्यावरती पॉलिसीज द्यायच्यात. म्हणजेच तुम्ही शेवटी काय सांगणार आहे की ही जी व्हरायटी आहे की त्याला तुम्ही एवढं न्यूट्रिएंट दिलं, एवढं फर्टिलायझर दिलं, एवढ्या हायल्डिंग व्हरायटी सीड यूज केलं तुम्ही आणि प्रॉपर जर त्याचं मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस घेतल्या तर तुम्हाला एवढं उत्पन्न भेटणार आहे आणि त्याला तेवढी एक्स प्राइस भेटेल. ठीक आहे, म्हणजेच हे काय झालं तुमचं पॉलिसी झालं की तुम्ही काय सांगणार आहेत की ही व्हरायटी चांगली आहे, कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न देऊ शकते ही व्हरायटी. हे काय झालं तुमची पॉलिसी. मीन्स पॉलिसी आर यूज टू गाईड one's thinking process during the planning or decision making stage. Then formulation of policies allows everyone to consistently make decisions that are in line with organizational objectives. ठीक है. The policy sets boundaries within which agribusiness employee can exert individual creativity. For example, one business unit instituted a policy that a general manager must approve all purchase compulsory that totaled of rupees 500 or more. म्हणजे की इथं काहीतरी त्यांनी एक लिमिटेशन ठेवलेलं आहे की त्यांचं जे काही परचेस आहे ते कंपल्सरी आहे, त्याची टोटल किती आहे 500 और मोर आहे, काहीतरी त्यांनी कंपल्शन ठेवलेलं आहे. म्हणजेच ही पॉलिसी कशी सेट केलेली आहे विद इन दी बाउंड्रीज. द पर्पज ऑफ सच अ पॉलिसी वॉन्ट टू प्रोटेक्ट द बिझनेस अगेन्स्ट अनएक्सपेक्टेड लार्ज कॅश ड्रेन. And next one is the policies are not the objectives, although they are closely tied to objectives. म्हणजेच काय पॉलिसीज ह्या काही ऑब्जेक्टिव्ह नसतात, पण पॉलिसीज कोणत्या बेसिसवरून आपण काढलेल्या असतात की जे काही आपण एखादा बिझनेस स्टार्टिंगच्या वेळेस त्या प्लॅनिंग मध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह डिसाइड केलेले असतात तर ते त्याच्याशी क्लोजली टाईड असतात. ठीक आहे. बिकॉज दे आर नॉट द ऑब्जेक्टिव्ह, पॉलिसी शुड नेवर बी यूज टू फेन्स इन managers as they make decisions about the long range complex problems situations. ठीक आहे. हे दोन्ही प्रेझेंटेशन मी तुम्हाला गुगल क्लासरूमला शेअर करते क्लास झाला की. ओके, दिस इज अबाउट युअर टुडेज लेक्चर. सगळ्यांना लक्षात आलं का? कुणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? समजले का सगळ्यांना इथपर्यंत? ठीक आहे, तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. मी कालच्या असाइनमेंट आणि प्रेझेंटेशन गुगल क्लासरूमला अपलोड करते.